आणि आता पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। उजनी धरणात पाण्याची आवक त्यामुळे वाढली आहे। भीमा नदीत 1,00,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। तर पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हे पाणी साचलंय। नागरिकांच्या घरात देखील हे पाणी शिरलंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय आहे सद्य परिस्थिती आता पुण्यात? कृपा खरं तर आपण पाहिलं की काल पहाटेपासून जो पाऊस सुरू होता तो काही दुपारीचा विश्रांती घेतला, परंतु या मुसळधार पावसामुळे जो आहे तो उजनी धरण तुडुंब भरलेलं आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण पाहिले की नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्या सगळ्या पुराचा धोका सोलापूर जिल्ह्याला उद्भवू शकतो। त्यामुळे नदीकाठचे जे नागरिक आहेत, जे वाडी वस्तीमध्ये राहणारे शेतकरी आहेत, त्यांना सुद्धा सूचना खबरदारीच्या देण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। बारीक रिपझिप पावसाची सुरुवात सुद्धा सकाळपासून झालेली आहे, परंतु हवामान खात्यानं जे आहे ते खबरदारीचा इशारा पुन्हा पुणे जिल्ह्याला दिलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की काल पुणे जिल्ह्यातील थेऊर, उरळी कांचन, लोणी काळभोर आणि इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि पशुधन मोठ्या प्रमाणात जे आहे ते पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये साधारण 35 ते 40 शेळ्या शेतकऱ्यांच्या मरण पावलेल्या आहेत। काही जनावरे सुद्धा या सगळ्या पावसामुळे दगावलेली आहेत। खरं तर आपण पाहिलं की हा सगळा परतीचा पाऊस शेतकऱ्यांना सुनामी ठरलेला म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांचं हातात तोंडाशी आलेलं पीक सगळं वाया गेलेलं आहे। एकंदरीत या सगळ्या पिकाचे पंचनामे सध्या प्रशासन करताना दिसत आहे। एकंदरीत आज सकाळपासून ढगाळ वातावरण पुण्यामध्ये कृपा आपल्याला पाहायला मिळत आहे। दिलेल्या या अपडेट बद्दल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।